माझ्या मैत्रिणीचे नाव शालिनी आहे. मी आणि शालिनी कॉलेजमध्ये बेस्ट फ्रेंड होतो. ती माझी सपोर्ट सिस्टीम होती आणि तिच्याशिवाय मला पूर्णपणे अपूर्ण वाटत होते. तिचे व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी होते आणि ती खूप सुंदर होती. तिने इतरांना सहजपणे तिच्याकडे आकर्षित केले. ती इतरांमध्ये सहज मिसळली. त्याच्या या गुणांनी कधी-कधी माझ्या मनात द्वेष निर्माण केला. पण याचा उल्लेख मी कधीच होऊ दिला नाही आणि आमच्या मैत्रीवर त्याचा काही परिणाम झाला नाही. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला माझा एक बॉयफ्रेंड होता. एके दिवशी मी त्याला तिच्या मोबाईलवर शालिनीचा नंबर टाईप करताना पाहिले. दरम्यान दोघेही हसत होते आणि मस्करी करत होते. यामुळे माझ्या मनातील जुनी ईर्ष्या आणखी वाढली. माझा मित्र आणि माझा प्रियकर फ्लर्ट करत आहेत आणि ते दोघेही मला फसवत आहेत हे सहन करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी त्याच्याशी याबद्दल बोललो नाही कारण मला मित्र गमावायचे नव्हते आणि म्हणूनच मी माझ्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केले. कॉलेज संपल्यानंतर काही वर्षांनी आम्ही दोघेही एकाच शहरात काम करत असताना भेटलो आणि पुन्हा पूर्वीसारखा एकत्र वेळ घालवू लागलो. आमचा बंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाला होता. आम्ही एकत्र पार्टी करायचो, खरेदीला जायचो आणि गरजेच्या वेळी एकमेकांच्या सोबत असायचो. अयशस्वी नातेसंबंधात राहिल्यानंतर मी स्वतःला पुन्हा सामान्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होतो. दरम्यान मी शालिनीच्या नव्याला भेटलो. तिचा नवरा खूप मनमोहक होता आणि त्याला पाहताच मला शालिनीला इतका चांगला नवरा कसा मिळाला याचा हेवा वाटू लागला. ही काही धक्कादायक गोष्ट नव्हती, पण मी त्याच्याकडे आकर्षित झालो होतो. मी पुन्हा पुन्हा विचार करत राहिलो की मला इतका चांगला जोडीदार का मिळत नाही. दोघांचेही खूप प्रेम होते आणि यामुळे मलाही त्रास झाला आणि एक दिवस असे काहीतरी घडले ज्यामुळे सर्व काही चुकीचे होऊ लागले. मी शालिनीच्या घरी गेलो. शालिनीने मला कॉफीबद्दल विचारले आणि ती कॉफी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. मी आणि माझे पती एकटेच होतो. आमच्यामध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला आणि अचानक आम्ही दोघांनी किस केले. आमचे हृदय वेगाने धडधडू लागले. शालिनी परत आल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे वागलो. त्या दिवसानंतर माझ्या आणि तिच्या नव्यामध्ये कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. आणि त्यानंतर गोष्टी आणखी वाढल्या. एक दिवस पुन्हा शालिनीच्या घरी गेलो. यावेळी तिच्या पतीने मला भेटण्यासाठी घरी बोलावले होते आणि शालिनी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. आम्ही दोघे बेडरूममध्ये सेक्स करत होतो तेव्हा अचानक शालिनी आली. आम्हाला पाहून त्याचा चेहरा पांढरा झाला आणि डोळे भरून आले. ती रागाने तिथून निघून गेली. मी माझे कपडे घातले आणि त्याच्या मागे धावलो. जेव्हा त्याने माझ्याकडे वळून पाहिले तेव्हा माझ्याकडून फसवणूक झाल्याची वेदना आणि दुःख त्याच्या डोळ्यात दिसत होते. माझी पावले तिथेच थांबली. यानंतर आमची भेट झाली नाही. मी त्याच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काहीही झाले नाही. दुसरीकडे माझे आणि तिच्या नव्याचे नाते अधिक घट्ट होत गेले. तिचा नवरा खूप काळजी घेणारा होता आणि त्याने माझ्यावर प्रेम व्यक्त केले. मी आनंदी होते. या सगळ्यात घटस्फोट ठरला म्हणून त्याने मला प्रपोज केले आणि मी हो म्हणालो. या नात्यासाठी मला माझी मैत्री तोडावी लागली, पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागेल असं वाटायचं. पण माझा आनंद फार काळ टिकला नाही कारण काही काळानंतर मला संशय येऊ लागला की माझ्या नव्याचे कोणाशी तरी अफेअर आहे. त्याच्या शर्टाला दुसऱ्याच्या परफ्यूमचा वास येत होता आणि तो रात्री उशिरा घरी परतायला लागला. माझी शंका खरी ठरली. तो खरोखरच माझी फसवणूक करत होता. माझ्यासोबत असे होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. जेव्हा माझ्यासोबत हे घडले तेव्हा मी शालिनीशी संपर्क साधला आणि आम्ही दोघे कॅफेमध्ये भेटलो. 3 वर्षांनंतरची ही भेट अस्वस्थ होती, परंतु मी त्याला माझ्यासोबत काय घडले ते सांगितले.
माझे बोलणे ऐकून तिला अजिबात आश्चर्य वाटले नाही. दरम्यान माझ्या तोंडून हे देखील बाहेर पडले की मला त्याचा हेवा वाटला. त्यानंतर मी तिला त्या प्रसंगाची आठवण करून दिली जेव्हा ती कॉलेजमध्ये माझ्या बॉयफ्रेंडसोबत फ्लर्ट करत होती. तिला काही वेळ आश्चर्य वाटले आणि मग तिच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव उमटले. तिने सांगितले की ती माझ्या तत्कालीन प्रियकराकडे नाही तर त्याच्या मित्राकडे आकर्षित झाली होती आणि ती फक्त त्याला प्रभावित करण्यासाठी त्याची मदत मागत होती. सत्य बाहेर आले होते आणि माझ्याकडे बोलण्यास किंवा करण्यासारखे काहीच राहिले नव्हते. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती आणि ज्याचे कारण होते मत्सर. मला किती पश्चात्ताप झाला हे मी व्यक्त करू शकत नाही, परंतु मला माहीत आहे की आता सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे आणि काहीही बदलू शकत नाही. आयुष्यात अनेकदा आपण काही निर्णय घेतो ज्याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होतो, पण काहींचा प्रभाव थोड्या काळासाठी राहतो, तर काही आयुष्यभर विसरता येत नाही. पश्चात्ताप देखील खूप वेदनादायक आहे. फक्त एका चुकीमुळे निर्माण होणारी ही भावना आपल्याला जीवनात आनंद मिळवण्यापासून आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यापासून थांबवते. माझ्या बाबतीतही असेच घडले आहे. मी देखील असाच निर्णय घेतला आणि मी आयुष्यभर त्याच्या पश्चात्तापातून सावरू शकणार नाही. याने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. माझ्या आयुष्यात प्रेम, मित्र, नाते वगैरे काही नव्हते. मी माझ्या मैत्रिणीचा विश्वास तोडून तिच्या पतीशी लग्न केले आणि नंतर मला खूप अडचणींचा सामना करावा लागला.